साहेब गाड्या टोटल 23 गाड्या होत्या आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त तिथं 17 ते 18 गाड्या तुटलेल्या आहेत. तर बाकीच्या गाड्या कुठे गेल्या? तुम्ही ज्या गाड्या तोडल्या त्याची माहिती सांगू शकता का? व्हिडिओ सादर करू शकता? किती गाड्या तोडल्या, किती गाड्या सादर असेल ती माहिती तुला देईन मी. दाखवा ना साहेब. आता नाही, मी आता कामात आहे, तुला नंतर देईन मी माहिती. असेल ती नाही पण माहिती. आता द्या ना साहेब. आता गाड्या तुम्ही तोडलेल्या आहेत ना. आता तुला माहिती मी नंतर देईन. आमचं काम चालू आहे सेन्सरचं, मी तुला माहिती देईन नंतर. म्हणजे एवढं इम्पॉर्टंट सेन्सरचं काम आहे की त्या गाड्या ज्या तोडतात त्याच्याशी गाड्या गायब होतात आणि आम्ही गाड्या गायब वगैरे काही नाही, तुम्हाला माहिती देईन मी. आमचं सेन्सरचं काम चालू तुम्ही व्हिडिओ सादर करा ना. तुम्ही क्लिअर असतील तर व्हिडिओ तुम्ही सादर करा की एवढ्या गाड्या आम्ही तोडलेल्या आहेत. चालेल चालेल आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे टोटल 23 गाड्या होत्या टोटल. चालेल. आता त्याच्याशी तिथं 17 ते 18 गाड्या तुटलेल्या आहेत. तिथं मी व्हिडिओ पण काढून आलो. तिथं किती गाड्यांचे चाक आहेत, किती काय ते सगळं मोपलेले आहेत. मग बाकीच्या गाड्या गेल्या कुठं? माझा हा आरोप आहे. हो चालेल, तुला माहिती देतो मी नंतर. कधी आता न भेटू आता शकत. नाही, आता नाही माहिती. मी तर तुला तुम्ही माझा बघू काम शकता महानगरपालिकेचं जे अधिकारी आहेत ते आता तुम्हाला देऊ शकत नाही. कारण त्या गाड्या सगळ्या यांचा हात आहे सगळ्यात मोठा. कारण तुम्ही बघू शकता महानगरपालिकेच्या सामनेच तिथं अतिक्रम आहे. तिथं पूर्ण गांजा ड्रग्ज पण विकल्या जातात. आम्ही भरपूर वेळेला पत्र दिले, तिथं कारवाई करत नाही. कारण खालपासून तर वरपर्यंत अधिकाऱ्यांना घरपोच पैसे पोच होतात, त्याच्यामुळे कारवाई करत नाही. आजपर्यंत मी 57 पत्र दिलेले आहेत इथं प्रभाग 7 मध्ये. तर कुठंच कारवाई करताना येत नाही. यांना मार्बल पॉईंट असू दे, सगळे असू दे ना, 1-1, 2-2 लाख रुपयाने आहे ना हप्ता भेटा. याच्यामुळे हे असायला तर उपमहापौर, महापौर, आयुक्त व विरोधी पक्ष नेता तुम्ही चेक करा. या अशा अधिकारी बसलेले असतील, त्यांचं खिस्सा भरणार असतील आणि हे कारवाई करणार नसतील तर तुम्ही सांगा यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का नाही. आणि मी पुरावे सगळं तुम्हाला दाखवू शकतो, कुठे हे हप्ता उचलतात, कुठं काय करतात आणि कोण पैसे पोहोचवतात. कारण यांना जे अरविंद साहेब आहेत त्यांना आम्ही टोटल मी असून तर मी स्वतः हातातून 3 ते 4 पत्र दिलेले आहेत, तरी त्यांना कारवाई करायला जमलेली नाही. का कारवाई करायला जमलेली नाही याचा मागचा मी तपास केला तर मला समजलं की सगळ्यांना घरपोच पैसे पोचतात, त्याच्यामुळे याही कारवाई करू शकत नाही. तुम्ही बघू शकता. आणि मला बोललेलं ते व्हिडिओ सादर करणार. साहेब किती दिवसांत सादर करणार? आज करणार का उद्या करणार? साहेब व्हिडिओ कधी सादर करणार? आज व्हिडिओ सादर करणार का उद्या व्हिडिओ सादर करणार? गाडी को तोरलेल्या तुम्ही बघू शकता. उत्तर पण देऊ शकत नाही कारण सगळ्यांचा हात माखलेले आहेत. हे भरपूर पैसे दाबून घेतलेले आहेत, मग ते कारवाई करत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.